रावरी या ठिकाणी आम्ही सर्व आपल्या रावरीतल्या पत्रकार बंधूंना आमंत्रित केलं होतं. कारण आमच्या पक्षातर्फे आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र गवई यांच्यातर्फे सर्व पत्रकारांचा एक पारितोषिक देऊन सन्मान करायचा ठरलं आणि त्याप्रमाणे त्या पत्रकार पारितोषिक समारंभासाठी अनेक पत्रकार येऊन गेले. त्यामध्ये आमचे महेशजी भोसले हे अत्यंत पहिल्यापासून ते अत्यंत जुने पत्रकार आज तिथं आले होते. आणि आता महेशजीबद्दल मी जरा दोन शब्द सांगतो. कारण महेशजी साहेबचा खरोखर इतका विचित्र आणि इतका वाईट असा अपघात झाला होता. कारण त्यांचे आम्ही स्वतः पाहिजे परिस्थिती इतकी विचित्र होती तर त्यांचे हाताचे पायाचे असे हाडं एकत्र गोळा करून कुठंतरी ते जमायचं काम चाललं होतं. डोक्याला त्यांच्या इतक्या खोलवर जखमा झाल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला निरोप असा आला तर महेश पत्रकारांचं संपलं जीवन. आम्ही उदाहरण काय भानगड आहे, कसं काय घडलं म्हणून मी काही लोकांना फोन केले तर म्हणे साहेब ते कोमात आहे. आणि बरोबर सांगायला हरकत नाही. महेशजी गेले 2-1 महिने कोमात होते आणि इतका धडाडीचा पत्रकार, इतका काम करणारा पत्रकार, पण 2 महिने ते आपल्या कोमामध्ये असताना काही सांगता ड्युटी एकही का हे असतं. आणि महेशजींना हे जे काय पुण्यकर्म जे असता म्हणतात त्यांनी जे काही सांगितलं पुण्यकर्म, कुशल काम, कुशल वर्क हे महेशजीने काम केलं आणि कुशल काम केल्यामुळं, चांगलं काम केल्यामुळं, गोरगरिबांच्या अंतर्गत हाकेला हो दिल्यामुळं त्यांना खरंच देवीनं त्यांना परत जीवदान दिलं आणि ते परत आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. मला फार आनंद वाटला. महेशजींना म्हटलं महेशजी मी एवढ्या याच्यातून परत आलोय. आम्हाला जर बातम्या अशा होत्या त्यावेळेला का महेशजी आपल्यातून गेले म्हणजे तसं आलं काय झालंय आणि एवढ्या मोठ्या अपघातून महेशजी परत आमच्यामध्ये आले. मला आनंद वाटला. म्हणून आता महेशजी परत नव्याने कामाला लागले. त्यांनी आपल्या सिटी न्यूज यामध्ये ते काम करतात आणि चांगल्या रीतीचं पत्रकारितेचं चालू आहे. तर मला आपल्याला विनंती करायची आहे त्यांच्या या सिटी न्यूजमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं, सबस्क्राईब करावं आणि त्यांना आपण धन्यवाद द्यायचा आहे का असा पत्रकार, हाडाचा पत्रकार आणि सर्व गोरगरिबी आणि असलेला वेगळा अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारा पत्रकार आज आपल्याला परत आपल्यामध्ये आला. त्याचं आपण सर्वांनी एक जास्त धन्यवाद देऊ आणि त्यांना चांगल्या रीतीने आयुष्य लाभू ही आज खऱ्या अर्थाने माझं हे राहील. त्यांचा आशीर्वाद राहील, त्यांचं योगदान राहील आणि त्याला अभिषेक तर आपण चिंतूया. याच्या उपर जास्त सांगणं नाही, पण महेशजी सारखा पत्रकार परत अत्यंत चांगल्या रीतीने काम करणारा इतक्यासाठी उभा राहिलेला आहे. म्हणून धन्यवाद.